वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या प्रेमकथेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। ही गोष्ट आहे 60च्या दशकातील, जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आलेल्या गॅरी सोबर्स यांनी एका पार्टीत अभिनेत्री अंजू महेंद्रू यांना अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज केले होते। विशेष म्हणजे त्यावेळी अंजू या सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या। गॅरी सोबर्स हे क्रिकेटच्या मैदानात जसे वेस्ट इंडिजचे शिलेदार होते, तसेच ते काही काळासाठी अंजू यांच्या आयुष्याचाही महत्त्वाचा भाग बनले होते। ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला 60 वर्ष मागे जावं लागेल। 1960च्या दशकाचा उत्तरार्ध भारतीय सिनेमा आणि जागतिक क्रिकेटसाठी अत्यंत रंजक काळ होता। एका बाजूला हिंदी चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना नावाचा नवा अभिनेता आपल्या संघर्षाचे दिवस व्यतीत करत होता, तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स जगातील सर्वात बड्या क्रिकेट ताऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते। याच काळात अभिनेत्री आणि मॉडेल अंजू यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याची चर्चा आजही बॉलिवूड आणि क्रिकेटच्या इतिहासात केली जाते। ही केवळ एक प्रेमकथा नव्हती, तर 3 चर्चित व्यक्तींच्या भावना, महत्त्वाकांक्षा आणि गुंतागुंतीच्या नात्यांचा हा एक भाग होता। पत्रकार यासिर उस्मान यांनी त्यांच्या राजेश खन्ना द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टार या पुस्तकातही या प्रसंगाचा उल्लेख केला आहे। अंजू आणि राजेश खन्ना यांची भेट 1966च्या सुमारास झाली। त्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार बनले नव्हते, त्यांना जतीन खन्ना म्हणूनही ओळखलं जात होतं। दोघेही थिएटर आणि फिल्मी वर्तुळात एकमेकांना भेटत असत आणि हळूहळू त्यांचे नाते घट्ट झाले। पुढे राजेश खन्ना सुपरस्टार बनल्यानंतरही अंजू त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होत्या। विविध संस्मरणानुसार ते बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि राजेश खन्ना यांचा आशीर्वाद हा बंगला सांभाळण्यात अंजू यांची मोठी भूमिका राहिली होती। मात्र हे नातं सहज सोपं नव्हतं। राजेश खन्ना अत्यंत भावुक आणि अधिकार गाजवणाऱ्या स्वभावाचे होते, तर अंजू आधुनिक विचारांच्या आणि स्वतंत्र जीवन जगण्यास इच्छुक होत्या। त्यांच्यात वारंवार वाद होत असत। अशाच एका मोठ्या वादविवादानंतर अंजू यांची भेट गॅरी सोबर्स यांच्याशी झाली। त्यावेळी सोबर्स भारत दौऱ्यावर होते। एका सामाजिक समारंभात दोघांची भेट झाली आणि लवकरच ते एकत्र दिसू लागले। पार्टी, सार्वजनिक कार्यक्रम आणि क्रिकेट सामन्यांमधील त्यांची उपस्थिती मीडियाची हेडलाईन्स बनली। त्या काळातील वृत्तानुसार गॅरी हे अंजू यांच्यावर प्रचंड प्रभावित होते। काही काळानंतर कोलकात्यातील एका समारंभात त्यांनी अंजू यांना अंगठी देऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला। अंजू यांनी तो प्रस्ताव स्वीकारलाही होता। मीडियामध्ये त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या वेगाने पसरल्या आणि बॉलिवूड अभिनेत्री व महान क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकणार असे चित्र निर्माण झाले। मात्र येथेच ही कथा फिरली। अनेक वर्षांनंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अंजू यांनी स्वतः कबूल केले की त्यावेळी त्यांचे राजेश खन्ना यांच्याशी असलेले नाते पूर्णपणे संपलेलेच नव्हते। त्यांनी सांगितले की सत्य सांगायचे तर त्या काळात मी काका अर्थात राजेश खन्ना यांच्यासोबतच होते। आमचे भांडण झाले होते आणि त्याच काळात गॅरीशी माझे नाते देखील तयार झाले। पण याचा अर्थ असा नाही की माझे गॅरीवर प्रेमच नव्हते। जर राजेश खन्ना माझ्या आयुष्यात परत आलेच नसते तर पुढे काय झाले असते हे मला ठाऊक नाही। मी काकांच्या अर्थात राजेश खन्नांच्या घरातूनच गॅरींना फोन केला आणि आमचा साखरपुडा मोडला। हे विधान या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण खुद्द अंजू यांचा सार्वजनिक कबुली जबाब आहे। यावरून स्पष्ट होतं की गॅरी सोबर्स यांच्याशी असलेले नाते वास्तव होते आणि साखरपुड्याची स्थिती ही निर्माण झाली होती। पण अखेर अंजू यांनी राजेश खन्नांकडे परतण्याचा निर्णय घेतला। यासिर उस्मान यांच्या पुस्तकातही नमूद केलं आहे की गॅरी सोबर्स यांच्याशी साखरपुडा झाल्याची बातमी ऐकून राजेश खन्ना प्रचंड अस्वस्थ झाले होते। अंजू मुंबईला परतल्यावर त्यांच्यात तीव्र वाद झाले। त्यानंतर अंजू यांनी गॅरीशी नाते तोडले आणि त्या पुन्हा राजेश खन्ना यांच्यासोबत राहू लागल्या। तथापि ही वापसी देखील त्यांच्या नात्याला कायमस्वरूपी स्थैर्य देऊ शकली नाही। राजेश खन्ना यांची इच्छा होती की अंजू यांनी लग्न करावे, तर अंजू यांना आपले करिअर आणि स्वतंत्र जीवन प्रिय होते। अनेक मुलाखतीत अंजू यांनी सांगितले की राजेश खन्ना त्यांच्या कपड्यावरून, मित्रांवरून आणि जीवनशैलीवरून आक्षेप घ्यायचे। दुसरीकडे राजेश खन्ना यांची तक्रार होती की अंजू त्यांना पुरेसा वेळच देत नाहीये। हे मतभेद हळूहळू वाढत गेले। अखेर 1972च्या सुमारास त्यांचे 7 वर्षांचे नाते संपुष्टात आले। काही महिन्यातच
मार्च 1973मध्ये राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. दुसरीकडे अंजू यांनीही आपले जीवन पुढे नेले, मात्र त्यांनी कधीही लग्न केले नाही. विशेष म्हणजे सुमारे 17 वर्षे त्यांच्यात संवाद नव्हता, परंतु नंतरच्या काळात त्यांचे संबंध सामान्य झाले. राजेश खन्ना यांच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात अंजू त्यांना भेटायला जात असत आणि त्यांच्या निधनाच्या वेळी त्या त्यांच्या परिवारासोबत उपस्थित होत्या. गॅरी सोबर्स आणि अंजू यांची प्रेमकथा आजही लक्षात ठेवली जाते, कारण ती अधुरी राहिली. हे नाते विवाहापर्यंत पोहोचलेच नाही, तरीही त्याने राजेश खन्ना आणि अंजू यांच्या नात्यावर मोठा प्रभाव टाकला होता. राजेश खन्ना, अंजू आणि गॅरी सोबर्स यांच्या या स्टोरीबद्दल तुम्हाला माहिती होतं का? मला कॉमेंट करून नक्की सांगा.